नमस्कार मित्रांनो, तुमचं ह्या चॅनलवर स्वागत आहे. पहा, आज मी तुम्हाला फक्त 3 शब्दांचा अभ्यास शिकवणार आहे. ते शब्द म्हणजे खूप महत्वाचे आहेत. ते एकतर वाक्यांना जोडतात किंवा शब्दांना जोडतात. म्हणजे त्यांना इंग्रजीमध्ये प्रिपोजिशन्स किंवा कंजंक्शन्स म्हणजे ह्या दोन्ही प्रकारातले ते असू शकतात. बघा, हे इंग्रजी शब्द म्हणजे इंग्रजीचा भक्कम पाय. मागच्या वेळेस मी आफ्टरवर्ड्स हा शब्द घेतला होता आणि त्याच्या रिलेटेड शब्द तुम्हाला सांगितले होते. आज तुम्हाला मी शब्द देतोय, तो आहे तुमचा काय, मराठीतील पुन्हा. मग ह्याला इंग्रजीत तुम्ही काय लिहिणार? अगेन. काय? पुन्हा म्हणजेच काय? अगेन. बघा, हा शब्द खूप महत्वाचा आहे. वाटतो सोपा, पण ह्यांचा वापरही तेवढा महत्वाचा आहे. जसे की बघा, आय विल थिंक. फक्त बघा, मी असं म्हणलं आय विल थिंक अगेन म्हणजे मी पुन्हा विचार करेन. राईट? ही एक झाली वाक्यरचना. आता तुम्हाला हीच वाक्यरचना अजून दुसऱ्या पद्धतीने बघा. आय विल थिंक वन्स अगेन म्हणजे मी पुन्हा एकदा विचार करेन. म्हणजे ह्या अगेनच्या पहिलं काय घेतलं आपण? वन्स. वन्सचा अर्थ काय झाला? एकदा. अगेनचा अर्थ पुन्हा एकदा म्हणजे मी पुन्हा एकदा विचार करेन. ह्याच्यात काय होतं की मी पुन्हा विचार करेन. पण लक्षात, पण ही वाक्यरचना कशी वाटते तुम्हाला? सोपी वाटते आणि ऐकायला पण छान वाटतं ना, राईट? आता दुसरी वाक्यरचना घ्या. यू आर डुईंग द same mistake again and again. आता इथं अगेन अँड अगेन काय अर्थ झालं? पुन्हा पुन्हा. बरोबर? अगेन अँड अगेन म्हणजे तू तीच चूक पुन्हा पुन्हा करत आहेस. लक्षात? बघा, पुन्हा अगेन, वन्स अगेन म्हणजे पुन्हा एकदा, अगेन अँड अगेन म्हणजे पुन्हा पुन्हा. बघा, हे मराठीतील शब्द जसं तुम्हाला इंग्रजीत काय म्हणतात ते इथे सांगितले. याच्यामध्ये काय तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता.